बातमी आहे यवतमाळहून। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील जुनोना गावात अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गेल्या 2 दिवसात दमदार पाऊस झाला। सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस झाला। दरम्यान पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत जुनोना गावातील रहिवासी संतोष वाळसे हे 37 वर्षीय शेतकरी शेतात काम करून घरी परतत होते। यातच पाऊस सुरू असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। याबाबत माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। उपजिल्हा रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं। त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी असा आप्त परिवार आहे। त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे।